टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महापालिका आणि पुणे पोलिसांनी शालेय विद्यार्थ्यांचे वाहतूक धोरण सुरू केलेले आहे आणि त्यानिमित्ताने विशेष प्रकल्प देखील सुरू करण्यात आलेले आहेत। या माध्यमातून शाळा परिसरातील रस्त्यांवर चिन्हांकित आकृत्या काढण्यात येत आहेत। त्यामुळे वाहन चालकांना या भागात आलं की वाहन सावकाश चालवण्याची सूचना ठळकपणे दिसणार आहे आणि वाहन चालक हे वाहन सावकाश चालवणार आहेत। पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील शाळा या महत्त्वाच्या रस्त्यांवर आहेत। टिळक रस्ता असेल किंवा लक्ष्मी रस्ता असेल, कुमटेकर चौक असेल किंवा केळकर रस्ता, या भागात प्राथमिक आणि माध्यमिक शाळा ह्या पुणे शहरातील मध्यवर्ती भागात आहे आणि या भागात वाहतुकीची वर्दळ नेहमीच असते। त्यामुळे शाळा भरताना किंवा शाळा सुटल्यानंतर अपघात होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि हेच अपघात होऊ नयेत किंवा अशा प्रकारच्या गोष्टी घडू नयेत यासाठी पुणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून शाळांसमोर असे पिवळ्या पांढऱ्याच्या रस्त्यावर पट्टे ओढण्यात आलेले आहेत आणि या माध्यमातून जे वाहन चालक आहेत त्यांना या ठिकाणी शाळा आहे किंवा आसपास शाळा आहे आणि आपण वाहन सावकाश चालवलं पाहिजे अशा प्रकारच्या सूचना मिळत आहेत आणि याला नागरिकांचा देखील प्रतिसाद मिळत असल्याचं महापालिकेच्या वतीने सांगण्यात येतं। आता आपण पुण्यातील जी हुजूर पागा शाळा आहे त्या शाळेसमोर आहोत आणि आपण पाहतोय की शाळेसमोरच्या ह्या रस्त्यावर जे आहे ते पिवळ्या आणि पांढऱ्या प्रकारचे पट्टे ओढलेले आहेत, हे चिन्ह केलेले आहेत। हे पट्टे दिसल्यानंतर वाहन चालकांनी वाहने सावकाश चालवावीत अशा प्रकारचं हे पट्टे ओढण्यात आलेले आहेत। आता याला कशा प्रकारे प्रतिसाद मिळतोय हे कळणार आहे। मात्र शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा प्रकल्प राबवण्यात येत असल्याचं महापालिकेच्या आणि पोलिसांच्या वतीने सांगण्यात येतंय। कॅमेरा पर्सन तुषार ननावरेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।